फटाक्यांवरील निर्बंध आणि न्यायालयीन बंधनं यामुळे यंदाच्या दिवाळीत हवेमधील प्रदूषण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। परंतु दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेची गुणवत्ता आहे ती खालावण्याचे चित्र पाहायला मिळते। सध्या आपण दादर चौपाटी या विभागामध्ये आहोत आणि याच ठिकाणाहून दिसणारा मुंबईतील संपूर्ण जो प्रदेश आहे तो प्रदूषणाखाली असल्याचं चित्र पाहायला मिळते। सकाळची दृश्य आहेत या ठिकाणाहून वरळी सीफेस असेल त्यासोबतच बँड्राचा परिसर असेल तो संपूर्ण डोळ्यांना दिसणं असा असतो। परंतु जर आता चित्र पाहिली तर संपूर्ण धुका आहे ते शहरावरती पसरलेला आहे आणि कालच्याच दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके आहे ते फोडले गेले। त्यामुळे जो हवेचा गुणवत्ता आहे ती खालावलेली आहे। हवेचा निर्देशांक आहे तो देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढल्याचं चित्र आहे तो पाहायला मिळतंय। प्रदूषणाची मात्रा वाढल्यामुळे काल संध्याकाळपासून जो निर्देशांक आहे तो जवळपास मुंबईचा सर्वात जास्त निर्देशांक हा भायखळा असेल त्या देवनार असेल त्यासोबतच बीकेसी या परिसरात नोंदवला गेलेला आहे। काल दुपारपर्यंत हवेची गुणवत्ता आहे ती मध्यम स्वरूपामध्ये होती तर त्यानंतर फटाके फोडण्यात आले आणि ह्या फटाके फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात जी गुणवत्ता आहे ती देखील खालावल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळची ही दृश्य आहेत आणि त्यानंतर ही सर्व दृश्य आहे ते मुंबईतील धुकं पसरल्यासारखं चित्र पाहायला मिळते। परंतु हे धुकं नसून ही प्रदूषणाची मात्रा आहे गुणवत्ता आहे। त्यामुळे सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके आहे ते फोडले जातात। जर यांच्यात निर्बंध नाही आणला तर मुंबईतील प्रदूषणाची मात्रा जी वाढण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे फटाके फोडताना निर्बंध आणि त्यासोबतच कोर्टाची बंधनं किती उपयोगी पडतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह निखिल चव्हाण TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।